नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या टू व्हीलर गॅरेजमध्ये बेसिक सर्व्हिसिंग ही कशा प्रकारे केली जाते. तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघून सहकार्य करावे आणि आपल्या शोरूममध्ये कशी बेसिक सर्व्हिसिंग केली जाते ते पाहावे, ही आपल्याला नम्र विनंती. सर्वप्रथम आपण पाठीमागचे चाक खोलून त्याचा ड्रम वगैरे साफ करणार आहोत. त्यानंतर त्याला ग्रीसिंग वगैरे करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या इथे ड्रम वगैरे साफ केलेला आहे. त्यानंतर पूर्ण ड्रम साफ करून झाल्यानंतर जर आपण लायनर बदलणार आहोत, त्यानंतर त्या चाकासाठी ग्रीसिंग वगैरे करणार आहोत. हे सर्व करून झाल्यानंतर आपण पाठीमागच्या चाकाची ब्रेक सेटिंग करतो. हे करत असताना आपण स्टेप बाय स्टेप हे काम करत असतो, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. स्टेप बाय स्टेप कसं काम केलेलं आहे हे मी पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर चाक फिट करून झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर चाक फिट करून झाल्यानंतर ब्रेक सेटिंग वगैरे केली जाते व नंतर पुढील स्टेप बाय स्टेप एक एक काम हातात घेऊन गाडीची सर्व्हिसिंग कंप्लीट केली जाते. तर आता आपण बघू शकतो की आता ब्रेक टाईट केलेला आहे. त्यानंतर आता फिटर पुढचं काय काम करतोय आपण बघूया. ही आहे ब्रेक सेटिंग. ब्रेक सेटिंग झाल्यानंतर आता फिटर खोलत आहे एअर फिल्टर, जो की एअर फिल्टरचं काम असतं पूर्ण जी बाहेरची धूळ वगैरे जी की आतमध्ये गाडीमध्ये येऊन त्याचं सक्शन इनलेट खराब होऊ नये ते वाचवण्यासाठीचं काम हा एअर फिल्टर करत असतो. आत्ता आपण बघूया एअर फिल्टरची कंडिशन काय आहे. जे की डिपेंड असतं की एअर फिल्टर जर खराब असेल तर आपण तो चेंज करतो, नाहीतर मग त्याला एअर क्लीन करून आपण तो परत तसंच बसवत असतो. बघूया, आता तुम्ही बघू शकता एअर फिल्टरची कंडिशन कशी आहे आणि तो दुसरा आहे नवीन फिल्टर. तर आपण हा चेंज करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हा आहे एक जुना आणि एक नवीन फिल्टर, तुम्ही बघू शकता. खूप जास्त आणि यामुळे आपल्याला ॲव्हरेजला सुद्धा प्रॉब्लेम येत असतो गाडीला. सो आपण बघू शकतो पुढे. त्यानंतर त्याची जी कॅप आहे, कॅप ही आपण क्लीन करून घेतलेली आहे, जी की थोडीफार डस्ट वगैरे त्याच्यामध्ये असते. ते झाल्यानंतर आपण ते फिटिंग करून घेणार आहोत. नंतर पुढचं काम आहे ते प्लग क्लीन करायचं. आपण प्लग मोस्टली क्लीन करत असतो, नाहीतर जर तो खराब असेल तरच तो आपण नवीन टाकणार आहोत. तर बघूया आपण आता प्लगची कंडिशन कशी आहे ते. आता तुम्ही बघू शकता हा प्लग एकदम त्याचा जो पॉइंट आहे तो एकदम खाली गेलेला आहे, म्हणजे तो कधी पण तो बंद पडू शकतो, गाडी बंद पडू शकते प्लगमुळे. आता आपण बजाजचा ओरिजिनल प्लग घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता पाठीमागच्या प्लगमध्ये आणि यामध्ये किती डिफरन्स आहे ते. पूर्णपणे नवीन प्लग आणि ओरिजिनल प्लग टाकल्यामुळे गाडीला पिकअप वगैरे पण चांगला भेटतो आणि गाडी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण देते आपल्याला, हे आपण बघू शकता. नंतर आपण बघूयात पूर्ण आता प्लग वगैरे फिटिंग करून झाल्यानंतर तो पूर्ण सेट केलेला आहे. त्यानंतर आपण बघूया कशा प्रकारे पुढचं काम केलं जातं. हे बाकीची आता आतमधली प्रॉपर सेटिंग वगैरे करून पूर्ण त्यांनी डिकी खाली घेतलेली आहे. पूर्ण ते सेट करून एक एक आपण स्टेप वाईज काम करत असतो, त्याच्यामुळे पूर्ण हे करून जमत नाही. आता पुढचं चाक खोलायला घेतलेलं आहे त्याने. बघूया पुढच्या चाकाचं काय काय कसं कसं काम केलं जातं ते. बरेचसे फिटर लोक हे पूर्ण चाक वगैरे खोलत नाही, वरच्यावरच ब्रेक टाईट करतात, त्याच्यामुळं आपला ड्रम पण खराब होऊ शकतो. लायनर हे क्लीन केलेच पाहिजे, परत चाकाला ग्रेसिंग वगैरे केलं पाहिजे, त्याच्यामुळं आपल्या गाडीची बेरिंगची स्ट्रेंथ वाढते आणि लॉंग लाईफ ही बेरिंग चालत असते. तर बघूया आपण पुढे कशा प्रकारे आपण हे करत असतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता ड्रम वगैरे खोलून झालेला आहे. ड्रम खोलल्यानंतर पूर्ण ड्रम साफ केला जातो, पॉलिश पेपरने ड्रम हा साफ केला जातो. त्यानंतर लायनर हे क्लीन केले जातात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ड्रम हा साफ केलेला आहे. त्यानंतर पूर्ण
आपण याला नवीन लायनर टाकणार आहोत. पहिल्यांदा आपण साफ करायचा ट्राय केला होता, पण लायनर कडक असल्यामुळे ते आपण चेंज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकता की आपण चाकाच्या बेरिंगला ग्रीसिंग करत आहोत. तुम्ही बघू शकता हे तो ग्रीसिंग करत आहे आणि आपल्याकडे रेड जेल ग्रीस वापरलं जातं, ज्याची स्ट्रेंथ आणि पॉवर चांगली असते आणि ते लॉंग लाईफ चालत असतं. त्याच्यामुळे आपण रेड जेल ग्रीसच यूज करतो. बघू शकता आपण ग्रीस वगैरे लावून झालेला आहे. नंतर ना त्याची कॅप वगैरे फिटिंग करून पूर्ण क्लिनिंग करून घेत आहोत आपण. त्यानंतर ना दुसऱ्या साईडची बेरिंग, त्याच्यासाठी आता त्याचं क्लिनिंग केलेलं आहे त्याने. नंतर ना आता त्यात आपण ग्रीस भरणार आहोत. त्यामुळे काय होतं, जी बेरिंगची लाईफ असते ती लॉंग लाईफ चालते. बेरिंग लवकर बदलावी लागत नाही आणि त्यामुळे आणि जेल ग्रीस असं असतं की त्याची स्ट्रेंथ चांगली असल्यामुळे ते लवकर थोडक्यात वितळत नाही ते लवकर, त्यामुळे ते लॉंग लाईफ चालत असतं. ते आपण बघू शकता पुढे. ह्या सर्व गोष्टी आपण ह्या बेसिक सर्व्हिसिंग मध्येच करत असतो. काही काही सांगायचं झालं तर लोक हे करत नाही बेसिक सर्व्हिसिंग मध्ये. आपल्याकडे हे पूर्णपणे केलेलं असतं, हे पूर्ण आपण करतोच. आता बघू शकतो लायनर खोललेला आहे. हा आहे कॅम. आता त्याचा जो कॅम वगैरे असतो ते आपण पूर्णपणे क्लीन करत आहोत. क्लीन करून झाल्यानंतर ना त्याला ऑइलिंग वगैरे करून आपण तो पूर्ण फ्री करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे ब्रेकला प्रॉब्लेम येत नाही, अडकत नाही ब्रेक. त्याच्यामुळे आपण तो क्लीन करत असतो. एक स्मूथ प्रोसेस होत असते. त्यामुळे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. आता त्याला पूर्ण ऑइल सोडून तो फ्री करणार आहोत आपण. हे आतमधल्या साईडला आपण ऑइल सोडलेलं आहे आणि ही त्याची बाहेरची साईड. यामध्ये केबल्स आपण अडकवत असतो त्याच्यामुळे. आणि आता बघू शकता आपण हे आपण क्लीन करत आहोत. हे लायनर जे आहेत ते क्लीन करणार आहोत. पण यामध्ये काय झालेलं आहे, ते लायनर एकदम कडक झालेले आहेत, जुने झालेले आहेत. त्याच्यामुळे ते क्लीन होत नाही आहेत आणि त्यामुळे ब्रेक लागायला पण प्रॉब्लेम येतो आणि त्याचा पूर्ण हे त्या ड्रमवर पडतो. म्हणून मग गाड्यांचे भरपूर प्रमाणात ड्रम हे त्याच्यामुळेच खराब होत असतात. हे क्लीन नाही झाल्यामुळे आपण बघू शकता हे क्लीन होत नाही, पूर्ण काहीच त्याला हे नाही होते. त्याच्यामुळे आपण लायनर नवीन टाकायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहोत. तसं आपण कस्टमरला विचारल्याशिवाय कोणतंच प्रोडक्ट हे करत नाही. आहेत नवीन लायनर आपण घेतलेले आहेत पूर्णपणे ASKचे, जे की ओईला सप्लायर असल्यामुळे आपण ASKचेच लायनर हे यूज करतो. किंवा कस्टमरला जर ओरिजिनल हवे असतील तर ओरिजिनल लायनर आपण त्यामध्ये यूज करत असतो. हे पूर्ण त्याचे स्प्रिंग वगैरे लावून त्याची पूर्ण प्रॉपर फिटिंग करून घेत आहोत आपण. त्यानंतर हे ड्रमला लावून त्याला बघा ग्रीस लावलेलं आहे असं, जे की त्याचे फ्रिक्शन फ्री राहतं ते. आता लायनर आपण त्यामध्ये फिटिंग करत आहोत. एकदम काळजीपूर्वक आपण हे काम करत असतो, जो की ग्राहकाला सुद्धा सॅटिस्फॅक्शन भेटतं त्यामुळे. आणि आम्हाला पण ग्राहक खुश असला की आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन भेटतं. सो आपण पुढे बघूयात. ही ब्रेकची सेटिंग करत आहोत. हे ब्रेक लूज वगैरे करून घेत आहोत आपण आता. त्यानंतर एक्सेल, हे मेन काम असतं याच्यातलं, की जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा आपण गाडी खोलतो ते आपली फ्रीमध्ये चाक खोललं जावं, नाहीतर मग एक्सेल तुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ग्राहकाला पण भुर्दंड बसतो आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. ग्रीस वगैरे किंवा ऑइल, त्याला ऑइलिंग ग्रीसिंग करणं एक्सेलला हे करावंच लागतं आणि केलंच पाहिजे, जेणेकरून नंतर आपल्याकडे ग्राहक आल्यानंतर आपल्यालाच त्रास होत नाही त्याचं खोलण्यासाठी. सो या गोष्टी काळजीपूर्वक करणं ह्या गरजेच्याच असतात. आता पूर्ण चाक फिटिंग करून घेणार आहोत आपण. हे पूर्ण चाक फिटिंग करत असताना बाकी सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बेरिंग हलणार नाही किंवा पूर्ण ड्रम त्यामध्ये फिटिंग वगैरे
आता हे काम करत असताना आपल्याकडे एक ॲक्सेस आलेली आहे त्याची लायनर बसवण्यासाठी. त्यांना ब्रेक लागत नव्हता, सो आपण खोलून बघितल्यानंतर नाही हे लक्षात आलं की त्याचा पूर्ण ड्रमला गाळा पडलेला आहे. आपण कस्टमरला सांगितलं तसं, पण कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आपण फक्त या टायमिंगला लायनरच टाकूया, आपण नंतर ना ड्रम हे करू. त्यांना लायनर टाकून दिल्यानंतर ना आता आपण परत आपल्या गाडीकडे आलेलो आहे. आता लास्टची प्रोसेस जे की ऑइल चेंजिंगचं. सर्व्हिसिंगमध्ये ऑइल चेंज केलंच पाहिजे आणि कोणती पण गाडी असली तरी 2,500 ते 3,000 किलोमीटरला आपण ऑइल चेंज करण्याचा सल्ला हा कस्टमरला देतोच. ऑइल चेंज करण्याचा आणि सर्व्हिसिंग करण्याचा सुद्धा हा आपण कस्टमरला देतो, जेणेकरून त्याचा बेनिफिट असा होतो की गाडीचं इंजिनचं काम लवकर निघत नाही आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला अनावश्यक खर्च टाळण्यात येतो. आणि हे करत असताना आपल्याला कस्टमर पण द्यावे लागतात. आपलं होलसेलचं टू व्हीलर स्पेअर पार्टचं सुद्धा दुकान असल्यामुळे गॅरेजवाल्यांना आपण मटेरियल हे देत असतो. नंतर आपण बघू शकतो आपण हे ऑइल टाकलेलं आहे. आपल्याकडे भरपूर प्रकारचं ऑइल आहे जे की कस्टमर डिमांडनुसार आपण ते टाकत असतो चांगल्या प्रकारे. आता या कस्टमरची गाडी ही दररोजचं रनिंग त्यांचं 50 ते 70 किलोमीटर असल्यामुळे आपण त्यांना ही चांगल्या प्रकारचंच ऑइल टाकत आहोत आणि आम्ही कस्टमरला विचारल्याशिवाय कस्टमरच्या बजेट आणि डिमांडनुसारच आपण त्याचे हे करत असतो. आता गाडी पूर्णपणे फिटिंग करत आहोत आपण. फिटिंग करून घेणार आहोत सगळं, सीट वगैरे त्याचे नट बोल्ट खोललेले सर्व बॉडी फिटिंग वगैरे करणार आहोत आपण. आणि ते झाल्यानंतर ना मग बाकीचे चक्कर मारून येणे, काय राहिले का काम ते चेक करणे आणि आपण जे काम केलेलं आहे ते बघणे, म्हणजे त्याच्यात काय फॉल्ट आहे का ते चेक. आता बघू शकता फिटर हा राईड मारण्यासाठी गेलेला आहे, जे की आपण काम केलेलं व्यवस्थित झालं आहे की नाही हे चेक करायचं असतं. त्याच्यामुळं आपण झाल्यानंतर नाही राईड ही मारतच असतो. तर आता बघूया पूर्ण इंडिकेटर हॉर्न वगैरे चेक करत आहे. अशा प्रकारे आपल्या गाडीची पूर्णपणे ही सर्व्हिसिंग झालेली आहे. आता लास्टचं काम जे असतं की ऑइलिंग आणि ग्रेसिंग, लिव्हरला ग्रेसिंग, कॅमला ऑइलिंग वगैरे, स्टँडला ऑइल वगैरे सोडणं जे की फ्रिक्शन फ्री होतं. हे सर्व गोष्टी ह्या सर्व्हिसिंगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि एक वेळेस आम्हाला आपल्या गाडीचे काम करण्याची संधी द्या, ही नम्रपणे विनंती. एकदा आमच्या सर्व्हिसचा आनंद तुम्ही पण घ्या आणि लवकरात लवकर काम करण्याची संधी द्या ही विनंती. इंजिनियर्स हब कात्रज.